नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आमच्या या नव्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे उघडं पुस्तक. तर मित्रांनो, या उघड्या पुस्तकाच्या चॅनल मार्फत आपण नाबर सरांशी गप्पा मारत आहोत. सर, आता ह्या गप्पा आपण अशाच मारताना तुम्ही मगाशी गेल्या एपिसोडमध्ये ज्या आटपाट नगरची जी गोष्ट सांगितली होती, ती गोष्ट थोडीशी अधुरी राहिल्यासारखी मला वाटते. म्हणजे ती गोष्ट ऐकताना अधुरी राहिल्यासारखी, म्हणजे ऍक्च्युली ती गोष्ट ऐकताना माझ्याबरोबर माझ्या शूराची उत्सुकता खूप ताणली गेली. तिला ती इतकी गोष्ट आवडली की पप्पा एवढंच खोड्या, म्हणजे मला अजून ऐकायच्यात, अजून इंटरेस्ट तिला त्याच्यामध्ये तयार झाला. तिच्या इंटरेस्ट बरोबर मलाही जाणवायला लागलं यार, आपण सरांशी अजून त्या मे महिन्यातल्या किंवा त्या उन्हाळ्याच्या सुट्टीतल्या ज्या गमती जमती आहेत त्या पुन्हा एकदा ऐकायला पाहिजेत. तर सर, ह्या सगळ्या खोड्यांबरोबर आणखी काय काय खोड्या तुम्ही केल्या, म्हणजे त्याबद्दल थोडस थोडक्यात सांगायचं, आटपाट नगर भाग 2 पाहिजे. हा, आटपाट नगर भाग 2. अगदी करेक्ट. याच्यातल्या काही ज्या खोड्या आहेत ह्या न सांगण्यासारख्या, त्याच्यामुळे त्या कॅमेऱ्यामध्ये सांगता येणार नाही. पण मगाशी तुला सांगितलं की जसे खेळाचे वेगवेगळे सीझन असायचे, त्याच्यामध्ये मे महिन्यामध्ये क्रिकेट हा प्रमुख होता. बरं, बाबा सकाळी ऑफिसला गेले 10 वाजता की खालून कोण हाका वगैरे मारून, ते मोबाईल तर नव्हताच, हाका मारून किंवा बेल वाजवून उगाच आपली लाज घालून घेत नसत. त्यामुळे त्या सांकेतिक शिट्या होत्या. सांकेतिक म्हणजे असं केलं की तो त्या माणसाला कळायचं की आपल्याला खाली यायचं. आणि मग आमची आई मालवणीत सांगायची, आई भूतावळ जमली, आता भूतावळ, भूत सगळी अशी खाली यायची. त्याच्यामध्ये विविध जातीचे, धर्माचे, सगळ्याचे होते. आम्हाला एकमेकांची भाषा कळत होती, सगळं. म्हणजे आजही मला सिंधी कळतं, गुजराती कळतं की नाही, बोलता येईलच असं नाही, पण त्या भाषेतले शब्द सगळे माहिती आहेत, त्यांचे पदार्थ आवडतात, आमच्याकडचे पदार्थ त्यांना आवडतात. हा सगळा एक एकोपा होता. ती जी चाळ किंवा वसाहत असं आपण ज्याला म्हणू, एक नव्हती म्हणून मी चाळच्या इकडे थांबलो की 5-6 बिल्डिंगचा तो एक समूह होता. त्याच्यामध्ये खेळ सुरू व्हायचे. एकदाची गंमत सांगेन मी तुला की क्रिकेट खेळताना ग्राउंड फ्लोअरला राहणाऱ्या त्या बाई होत्या, नावही सांगायला हरकत नाही कारण आता त्या स्वर्गवासी झाल्या, दिवाळीबेन म्हणून होत्या त्या. आणि इथून कोणीतरी शॉट मारला. तो बॉल असा टाण 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 सीमारेषा पार करत जातो तसा गेला, त्यांच्या घराच्या आत गेला आणि त्या बटाटे चिरत बसल्या होत्या, त्या चिरलेल्या बटाट्यात जाऊन स्थानापन्न झाला. बापरे. मग त्या एकदम अवाक झाल्या की बटाटे चिरतात आणि त्याच्यात बॉल. आता आपल्याला शिव्या आता खायला लागणार. त्या काही मराठी, हिंदी वगैरे अशा असणार नाही, अस्खलित गुजराती भाषेतल्या त्यांनी सगळ्या. आपणही काय करणार, आपण काय असं सांगून बॉल त्या ठिकाणी बटाट्याच्या भांड्यामध्ये मारू शकत नाही. पण तो गेला तिकडे. आता गेल्यानंतर मग त्याने सांगितलं की जाऊ दे ना अँटी, काय अँटी देऊ ना प्लीज प्लीज. असं प्लीज हा शब्द अनेकदा वापरला. त्यांचं काय ते संपत नव्हतं. थोड्या वेळानं त्यांचं शांत झालं. आम्हाला जराशी धुगधुग आली की चला, म्हणजे थोडे शांत झाले, आता आपल्याला बॉल परत देतील. मग त्यांनी विचारलं की बॉल मागताय, देऊ ना प्लीज, सच में मागताय. म्हटलं हा सच में मागताय, असं काय आहे. त्यांनी एकदा आमच्याकडे बघितलं, एकदा बटाट्यातले कापलेल्या बटाट्याकडे बघितलं, एकदा बॉलकडे बघितलं. आमचा बॉल विळीवरती चिरला, त्याचे 2 तुकडे केले आणि आम्हाला दिले. बापरे. एवढी अघोरी शिक्षा. म्हणजे बाल मन वगैरे असं काय भागच नव्हतं. कळलं की नाही. चूक खलास. म्हणजे काही असं जसं घरामध्ये होतं हट्टाला रट्टा, तसंच तिकडे पण होतं की बॉल आमच्या घरात आला, त्या भांड्यामध्ये पडला, सगळा तुम्ही आमचा त्रास केला म्हणून तो कापला आणि तुमच्याकडे दिला, ही तुम्हाला दिलेली शिक्षा. मग नंतर आमची पाळी होती. मग त्या जेव्हा दरवाजा बंद करून असायचे तेव्हा आम्ही त्याच्यावरती दगड मारायचो. त्या कुलूप लावून कुठे बाहेर गेलं की आम्ही त्याच्यामध्ये च्युइंगम घालायचो, त्याच्यामध्ये काड्या घालायचो. आणि हे सगळं जे आहे, ज्या प्रकारे आम्हाला त्रास देता येईल त्या प्रकारे आम्ही दिला. चूक आमची होती, खरं तर ती कोणाचीच नव्हती. कारण असा तो
शॉट तिकडे गेला लागला. आता हे जसं घराचं झालं तसं तेव्हा काही अशी गटार जे होतं हे उघडं असायचं ना, नाले उघडे नाले असायचे. बॉल कशावर तरी आपटला आणि त्या गटारामध्ये गेला की चला आता गटारात गेला, आता गटारात गेलेला बॉल घ्यायचा नाही. अशी काही श्रीमंती परवडणारी नव्हती. आम्ही 5-5, 10-10 पैसे काढून एकत्र काढून तो बॉल आणायचो. तो जास्तीत जास्त टिकणं हे गरजेचं होतं. त्याच्यामुळे मग तो जो बॉल आहे हा बॉल त्याच्यातून काढला जायचा गटारातून. कसा नाही, गटारातून हाताने काढला जायचा. हा, काढायचा आणि तो जमिनीवरती लोळवायचा साफ. म्हणजे चपातीला कसं पीठ लावून असं कणकेमध्ये मळतात ना, तसं तो बॉल त्या ह्याच्यामध्ये मळायचा मातीमध्ये आणि मग 7-8 वेळा असं तो भिंतीवर आपटायचा की तो शुद्ध होतो. हल्ली शुद्ध व्हायची मशीन वगैरे तू ऐकलंय ना, तसं तो बॉल सॅनिटाईज. आता बॉल शुद्ध करण्याची ती मशीन होती, ती काढायची. तसंच आमच्याकडे समोर तलाव होता. त्या तलावात जर बॉल गेला तर खेळणार आउट, बॅट्समॅन आउट. रूलच होता तो. आणि मग दगड घ्यायचे आणि बॉल इथे असेल तर त्याच्या पुढच्या बाजूला दगड मारायचा की तो लहरीने मागे येतो असं करत करत तो किनाऱ्याकडे आला की आपण तो बॉल उचलून आणायचा. हा गटारला आणि ह्याचा झाला. पुढचा जो आहे हा कितपत लोकांना ऐकवेल, त्या मुलांना ऐकवेल मला माहित नाही. अच्छा, चाळीचे संडास होते. आता त्याच्यामध्ये शॉट मारल्यानंतर तो बॉल जसं दिवळीबेनच्या घरात गेला, गटारामध्ये गेला, तलावामध्ये गेला, तसा तो संडासात गेला. तर तो संडासात गेला तर डायरेक्ट पॉट मध्ये गेला. आता पॉट मध्ये गेलेला बॉल काढायला पाहिजे, नाही तर तो तुंबणार एक तर आणि आपल्याला परवडणार नाही नवीन बॉल. मग त्या 2 काठ्या घ्यायच्या आणि त्या काठ्याने तो बॉल जो आहे, 2 काठ्याने बॉल काढणं खूप कठीण असतं. म्हणजे कॅटरॅक्टचं ऑपरेशन करणं किंवा ते चिनी लोक 2 काड्यांनी जसं खातात ते, हे जेवढं कठीण आहे तेवढंच 2 काड्यांनी बॉल काढणं हे सुद्धा कठीण आहे. परत त्याचं शुद्धीकरण तसं जमिनीमध्ये असं त्याला हे करायचं, भिंतीवरती आपटायचं, झालं तो शुद्ध बॉल शुद्ध झाला. कुठेही संक्रमण झालं नाही, आक्रमण झालं नाही, काहीही संक्रमण झालं नाही, सगळं नियंत्रणात होतं. त्याच्यामुळे शरीर असं तगडं बनलं होतं की आता कोरोना बिरोना हे झाले नाही, ह्याच्या पुढे काहीच नाही. ते तुम्ही कल्पना जरी केली की तो तसा बॉल काढणं तरी तुमच्या अंगावर आता शहा राहील आणि तुम्ही म्हणाल की नका, ते जे सांगत होते ना तसं तुम्ही काही करू नका. होणार नाही तसं, कारण आता चाळीच राहिलेले नाही, त्याच्यामुळे उघडे संडास राहिलेले नाही, त्याच्यामुळे उघड्या पुस्तकातून काही सांगितलं तरी बॉल काय तिकडे जाणार नाही आणि तुमची मुलं ते काढणार नाही. ते येऊन सांगतील आम्हाला दुसरा बॉल घेऊन द्या. तेवढे पालक आता जे चांगले सुजाण झालेले. आम्हाला बाबांनी एक गेम अजिबात खेळायला दिला नाही, तो म्हणजे पतंग उडवणं. हा का? पतंग म्हणजे बदवणं हा जो प्रकार आहे ना, त्याच्याऐवजी आम्हाला बदडणं पहिल्यांदा लक्षात यायचं. त्यांना कोणीतरी सांगितलं होतं की पतंगाच्या मागे गेल्यानंतर कोणतरी टेरेसवरून पडला, मेला. आणखीन कुठेतरी त्याला ऍक्सिडेंट झाला, गेला. त्याच्यामुळे पतंग त्यांच्या लहानपणी त्यांनी पतंग खूप उडवलं होतं, पण तेव्हा म्हणजे इमारती वगैरे नव्हत्या, ते जमिनीवर माळरानावरती ते पतंग वगैरे उडवायचे. आमच्या वेळी तसं काही नव्हतं, त्यामुळे त्यांनी सांगितलं की बिलकुल पतंग द्यायचं. माझी एक काकी असे पतंगाची, ती चळत म्हणतो आपण तशी, ती कावड, पतंगाची कावड घेऊन आली. त्यांनी तिला सांगितलं की हे तू घेऊन जा, नाही तर मी समोरच्या तलावात टाकेन. बापरे. मग ती काय करणार बिचारी, तिने एवढं कौतुकाने आणलेलं, तिने बघितलं आम्ही पण असं आपलं असं घास असं तोंडाकडे येतोय आणि तो चाललाय, गेला. तसं तो त्याच्यामुळे मला पतंग ही काही उडवता येत नाही. एकच गेम फक्त बाबांनी आणून दिला. कुठचा? बुद्धिबळ. हा, तर त्यांना असं वाटत असावं की बुद्धिबळ खेळल्या कारणाने बुद्धी चांगली होते. स्पष्ट सांगतो, माझी काही झाली नाही. म्हणजे बुद्धिबळ खेळून बुद्धी वाढली ह्या गोष्टीला काही, म्हणजे माझा त्याच्यावरती विश्वास नाही त्या ह्याच्यातला. आणि काय तो घोडा जो आहे हा 2.5 पावलं अशी चालतो, कोणाला तरी उडवून देतो. राजासारखा राजा चालणार किती? 1 घर. आणि त्याच्यामध्ये ग्रेट कोणतं? वजीर. उंट असा तिरका जाणार, हत्ती हा असा सरळ जाणार. बरं, हे एवढे मोठे हत्ती बित्ती सारखे प्राणी ते मारले, साध्या प्याद्यानी हत्ती मारत तो, त्यांनी मारला की तो एवढा मोठा अवडव्य हत्ती त्या छोट्याशा पेटीमध्ये आतमध्ये टाकायचं, म्हणजे अडगळीत टाकला का त्याला टाकायचं, काय वाटत असेल त्याला? खेळण्यातला हत्ती असला म्हणून काय झालं, त्यालाही काहीतरी मन असणार ना.
असं त्या ह्याच्यामध्ये हा. फिक्स केलं. तर ह्या अशा सगळ्या हा. गमती होत्या आमच्या. आता होळीच्या वेळेला हा. काही वर्गणी न देणारे लोक होते. हा. म्हणजे वर्गणी मागायला गेलं की ते दरवाजा असा तोंडावरती आपटून टाकायचे. रागायचं त्यावेळेला, पण ते बोलणार कसं. मग काय करायचं, तर अमावास्येच्या रात्री, होळी ही पौर्णिमेला असते, अमावास्येच्या रात्री त्यावेळेला टेलिफोन म्हणजे ह्याचं होतं, अशा तारा होत्या, बिल्डिंग टू म्हणजे गच्ची टू गच्ची असे तारा असायच्या. तर काळा मांजा घ्यायचा, काळा मांजाला पुढे असा दगड लावायचा छोटा, तो त्या तारेवरून टाकायचा आणि तो पलीकडे गेला की तो ज्यांनी वर्गणी दिलेली नाही त्यांच्याकडे, हे सगळ्या गोष्टी रात्री व्हायच्या 11, 11:30, 12च्या दरम्यान, त्यांच्या कडीला बांधायच्या, एक टोक आपल्याकडे, आणि बीएसटीचा कंडक्टर कसं टिंग टिंग बस चालू करायला करतो तसं आपण तो टिंग टिंग असा करून गेला की कडी वाजायची. कडी वाजली, इथे असा दरवाजा इथे लावलेलं, उघडलं की दोरा पाठीमागे जायचा, बाहेर यायचा माणूस, तो बघायचा इकडे तिकडे, तर बाहेर कोण नाही. असं 3-4 वेळा झाल्यानंतर काही म्हटलं तरी घाबरणार नाही. रात्रीच्या वेळेला भुताटकी, हा भुताटकी हे आम्ही सोडून द्यायचो की अशी भुताटकी, आणि ती कशामुळे होते तर ते वर्गणी वगैरे नाही देत त्या लोकांच्या मागे लागते. कारण तो दुसऱ्याशी बाजू शेजारच्याला विचारायचा की आयडिया होती. हा तर ती, पण मग वर्गणी वगैरे सुरळीत यायला लागली, कमी आली तरी यायची ती. नंतर कधी ते भांडं फुटलं आणि मग वर्गणी पण बंद झाली आणि ते सगळंच बंद झालं. तसंच त्या आमच्या रस्त्यावरून वांद्रल देवळाला कत्तलखाना होता, तर तिकडे त्या शेळ्या मेंढ्या वगैरे ते घेऊन जायचे, त्या जमातीला गवाल जमात म्हणतात, गवाल कळलं. तर ते जे आहेत हे खांद्यावरती असा गमछा टाकायचे, म्हणजे लाल रंगाचा किंवा भगवा रंगाचा कपडा टाकायचा, आणि ते तिकडून जात असताना हीच पद्धत करायची की दोरा तारेवरून तिकडे टाकायचा, त्याला पुढे आपण जो कपडे वाळत घालायला चाप लावतो ना, तो चाप बांधलेला असायचा, आणि त्याच्या बाजूने जायचं आणि त्याच्या गमछाला तो चाप लावायचा. अच्छा. तो चालता चालता आणि इकडून असा खेचला की तो गमछा असा वरती जायचा. भाऊवंशी ते मराठी असायचे, काय झालं कोण त्यांचं ते असं, मग ते उड्या मारायचे, खाली आलं की ते उडी मारायचे, परत तो वरती जायचा खाली. म्हणजे त्यांना काही कळायचं नाही की हा दोरा इकडून इकडे कुठेतरी गेलेला असेल. कळलं ही मजा. आता स्पष्ट मला सांग, खरं एक वडील म्हणून तुझ्या शूरांनी असं केलेलं तुला चालेल? खरं तर चालेल, कारण पण रीतीनुसार किंवा आत्ताचा जो सगळा माहोल बघतोय, वातावरण बघतोय, किंवा ज्या सोसायटीत राहतोय त्या सोसायटीला कदाचित चालणार नाही. कारण अशा उन्हाळक्या सहन करणारा किंवा त्या उन्हाळक्या एक एन्जॉयमेंट म्हणून घेणारा तो एक वेगळा काळ होता, तो एक वेगळा भूतकाळ होता. आणि अशा वेळेस असंच म्हणता येतील की सर गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. नाही असं नाही, तुम्ही तुमच्या आठवणीमध्ये जा, खरंच परत तुम्ही तसा तो दोरा टाका, कल्पनेने तसा खेचा. आपली मुलं तसं काहीतरी करतील तर तुमची त्याला मान्यता असणार नाही, कारण आता तुम्ही वेगळे पालक म्हणून येऊन बसलेले आहात, तुमच्यातलं मुलं तर जिवंत नाही. बरोबर बरोबर. जर पावसातून चालताना जमलेल्या पाण्यामध्ये थपाथपा असे पाय आपटून आपल्याला अजूनही आनंद घ्यावासा वाटत असेल तर आपल्यातलं मूल जिवंत आहे. आणि जर आपण नको त्याच्यात लेप्टोस्पायरोसिस वगैरे होईल म्हणून आपण जर बाजूनी जातोय तर आपण लहानपण आपलं विसरलोय. नाही, खरोखर ही अवस्था बऱ्याच माझ्या पिढीतल्या पालकांची झालेली आहे. आणि मला वाटतं त्या सगळ्यांना आज सरांनी जी आटपाट नगराची गोष्ट सांगितली त्याच्या मार्फत तुम्हा सर्वांना एक पुन्हा त्या कधीतरी ते जगलेले दिवस पुन्हा आठवले असतील, ते हळवे क्षण. तो खास करून मला त्या गटारातनं तो जो बॉल काढण्याची जी सरांची टेक्निक होती ती खूप भारी वाटली. आणि मला खात्री आहे की तुम्हा सर्वांना हा एपिसोड आवडला असेल, आणि आवडला असेल तर अशाच गमती जमती पुन्हा ऐकण्यासाठी आमचं चॅनेल, आमचं उघडं पुस्तक या नावाचं चॅनेल जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.